बाळाचं वजन आणि भूक वाढवायची असेल, बाळाला खाण्याची गोडी लावायची असेल तर बाळाला रोज नवनवीन जे पौष्टिक असेल आणि तेवढंच टेस्टी असेल असं काहीतरी देणं गरजेचं आहे. परंतु असे पदार्थ नक्की काय द्यायचे आणि ते कसे बनवायचे हे रेसिपीज थ्रू सुद्धा आमच्यासोबत शेअर करा, अशा बऱ्याचशा कमेंट्स मला गेल्या काही दिवसांपासून मिळत होत्या. आणि म्हणूनच मी डिसाईड केलेलं आहे की आपण एक सिरीज सुरू करूया की ज्यामध्ये मी दररोज आदित्यसाठी जे काही बनवते त्यातला एक पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करेन की जो बाळाचं वजन वाढवण्यासाठी, बाळाला खाण्याची गोडी लागण्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरेल. म्हणजेच आपण आता वेट गेनिंग बेबी फूड सिरीज एक स्टार्ट करतो आहे की ज्यामधून मी या सगळ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आदित्य आता 10 महिन्याचा आहे आणि ऑलमोस्ट डेली मी त्याला लंचमध्ये काही ना काही वेगळे पॅनकेक्स बनवत असते. आणि आजही मी असाच एक पॅनकेक बनवलेला आहे जो त्याच्यासाठी खूप जास्त हेल्दी तर होताच, परंतु तो तेवढाच टेस्टीही होता. तुम्ही ते पाहू शकता तो किती आवडीने हे सगळं खात होता. शिवाय यामध्ये मी एग वापरलेला आहे. ज्या बाळाला अंडा आवडत नाही तर त्यासाठी सुद्धा ही खूप बेस्ट अशी रेसिपी आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी एक छोटासा बटाटा मी उकडून घेतलेला आहे, मॅश केलेला आहे आणि त्यामध्ये एक उकडलेलं अंड मी या पद्धतीने खिसून घालणार आहे. आता आदित्याला अजून 1 वर्ष पूर्ण झाले नाही, त्यामुळे मी हे पूर्ण जे काही अंड्याचा पांढरा बलक आहे हा त्याला देत नाही, पण अर्धा जो पांढरा बलक आहे तोच मी त्याला देते आणि येलो मात्र हे पूर्ण त्याला एका पूर्ण अंड्याचा येलो यामध्ये मी घातलेलं आहे. आता जनरली 1 वर्षाच्या अगोदर पांढरा भाग बाळाला देऊ नये असं म्हटलं जातं, कारण यामुळे ॲलर्जी होण्याची चान्सेस असते, बाळाला ते डायजेशनला त्रास होऊ शकतो. परंतु मी आधी त्याला याआधी दिलेलं आहे जे त्याला व्यवस्थित डायजेस्ट झालेलं आहे आणि म्हणून मी हे त्याला देते आहे. आता यामध्येच आपण चवीसाठी काही मसाले, गरम मसाला, जिरे पावडर किंवा हळद असे काही मसाले मी ॲड केलेले आहेत. याला छान बाइंडिंग यावं यासाठी थोडंसं बेसन यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही यामध्ये ओट्स पावडर घालू शकता, गव्हाचं पीठ घालू शकता, नाचणीचं पीठ घालू शकता आणि दररोज वेगवेगळे हे जे काही डोसे किंवा पॅनकेक्स आहे हे बनवू शकता. पाणी घालून याचं छान असं एक रनी बॅटर आपल्याला बनवायचं आहे जे खूप जास्त पातळही नसेल आणि खूप घट्टही नसेल. लक्षात घ्या आपण यामध्ये एग घातलेलं आहे ज्यामुळे हे खूप सॉफ्ट बनतं आणि त्यामुळे हे जे बॅटर आहे हे खूप जास्त पातळ करायचं नाही. पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे, ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1-2 चमचे हे जे बॅटर आहे हे यावरती घालायचं आहे आणि तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तर त्यानुसार थोडंसं जाडसर असा हा पॅनकेक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. वरती हवं तर 1-2 थेंब तुम्ही तेल घालू शकता आणि झाकून आपल्याला हे मंद गॅसवरती थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. हलक्याशा कडा सुटायला लागल्या की त्यानंतर आपण हे पलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी आलटून पलटून छान असं तुम्हाला भाजायचं आहे आणि असा हा क्विक आपला पॅनकेक तयार झालेला आहे. जर तुम्ही एग खात नसाल तर तुम्ही अंड्याच्या ऐवजी पनीरचा वापर इथे करू शकता. आणि असे हे सॉफ्ट आपले पॅनकेक्स तयार झालेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. आदित्य किती जास्त एक्सायटेड आहे आणि अगदी 15 मिनिटामध्ये त्यांनी हे पूर्ण पॅनकेक संपवले होते. 2 पॅनकेक त्यांनी खाल्लेले आहेत लंचमध्ये. आज मी त्याला लंचमध्ये हेच दिलं होतं. तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा आणि ही सिरीज तुम्हाला पाहायला आवडेल की नाही मला कमेंटमध्ये जरूर सांगा.